नमस्कार, मी वैष्णवी गोरड पुन्हा एकदा आपलं स्वागत करते न्यूज मराठी 24/7 या चॅनलमध्ये. होमिओपॅथिकचा उपचार करून रोगांना रोगमुक्त करणारे डॉक्टर दत्तात्रय चोपडे पाटील सर व डॉक्टर पूजा चोपडे पाटील हे MD होमिओपॅथिक आहेत. मातोश्री होमिओपॅथिक हॉस्पिटल, ताराबाई पार्क, कोल्हापूर येथे गेले 20 वर्ष ते रुग्णांवरती उपचार करतात. संपूर्ण महाराष्ट्रामधून कर्नाटक, गोवा तसेच अनेक इतर राज्यांमधून लोक कोल्हापूरमध्ये उपचारासाठी येतात. तसेच देश विदेशांमधील लोक केवळ फोनवरती उपचार करतात. असे हजारो रुग्णांनी आजपर्यंत या उपचार पद्धतीचा लाभ घेतलेला आहे. मागील भागात आपण लहान मुलांचे आजार व त्यावरती होमिओपॅथिक उपचार या विषयावरती चर्चा केली होती. सरांनी अगदी उत्तम असं मार्गदर्शन आपल्या सर्वांना दिलं होतं. तर तो भाग प्रेक्षकांपर्यंत पोहोचला आणि आम्हाला उत्तम असा रिस्पॉन्सही मिळाला. सर, पुन्हा एकदा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. धन्यवाद. आज आपण स्त्रियांचे आजार आणि त्यावरती होणारे होमिओपॅथिक उपचार या विषयावरती आपण बोलणार आहोत. तर सर, आजच्या ह्याच्यामध्ये स्त्रियांचे जास्त आजार आपल्याला बघायला मिळतात कम्पॅरेटिव्ह टू पुरुषांचे आजार. बरोबर. पुरुषांचे आजार पेक्षा स्त्रियांचे आजार जास्त आहेत. ह्याला काही असं वेगळं कारण आहेत का? पहिल्यांदा धन्यवाद. आज पुन्हा एकदा मला संधी दिलेली आहे न्यूज मराठी 24/7 या चॅनलवरती. आणि मागच्या एपिसोडला आपण खूप चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळं आज पुन्हा एकदा नवीन विषय घेऊन आपल्या सर्वांच्या समोर आलेलो आहोत. आजचा विषय आहे स्त्रियांचे आजार. आता जसं मागच्या एपिसोडमध्ये बघितलं होतं की मुलं ही देवाघरची फुलं आहेत, तसं स्त्री ही एक बहीण आहे, एक आई आहे, एक आजी आहे आणि हे सगळं करत असताना सर्वांची माता आहे. पुराणापासून आपल्याला कळालं की स्त्रीला हे एक आईचं स्वरूप दिलेलं आहे, मातेचं स्वरूप दिलेलं आहे. आणि स्त्री ही वेगवेगळ्या भूमिकेत काम करत असते. ज्यावेळेस ती जन्म घेते त्यावेळेस ती एक राजकुमारी असते. ज्यावेळेस ती शाळेमध्ये जात असते त्यावेळेस एक मुलगी असते. जसं वय वाढत जाईल तसं प्रौढ अवस्था होत जाईल तसं तिचं हार्मोनल चेंजेस बदलत जातील. त्याप्रमाणे ती कॉलेज जाते. त्यानंतर ते एक राजकुमारीचं पुढं तिचं रूपांतर वेगवेगळ्या भूमिकेत होत असते. त्यानंतर ती लग्न होऊन नवऱ्याच्या घरी येत असते. अशा वेळी तिला सगळ्या जबाबदाऱ्या वेगळ्या असतात. त्या जबाबदाऱ्या ती स्वीकारत असते. त्यानंतर तिचं आई पण येतं आणि आई पण येत असताना पुढं ती भूमिका सांभाळून, मुलं सांभाळून, घरातील सगळं पूर्ण संसार सांभाळून वेगवेगळ्या भूमिकेतून जात असते. आणि शेवटी ती आईची आजी कधी होऊन जाते हे कळत नाही तिला. आणि अशा भूमिकेमध्ये एकच स्त्री अशा वेगवेगळ्या भूमिका बजावत असताना तिला वेगवेगळ्या समस्यांना सामोरं जायला लागतं. आणि तिच्यामध्ये सर्व सामाजिक घटक आहेत, त्यामध्ये वेगवेगळे वातावरणाचे घटक आहेत, कौटुंबिक जबाबदारी आहेत की ज्यामुळं ती वेगवेगळ्या वयामध्ये ती आजारी वेगवेगळे पद्धतीने पडत असते. तर आपण लहानपणापासून ते वयोवृद्ध वयापर्यंत स्त्रियांना जेवढ्या काही आजार होणार आहेत आणि ती का आजारी पडते आज त्याचा पूर्ण आपण बारीक पद्धतीने अभ्यास करणार आहोत. आणि आजचा विषय खरोखरच चांगला निवडलेला आहे आणि त्याप्रमाणे मला आज खूप बोलता येईल तुमच्याशी आणि तुमच्या मनातील प्रश्नांना उत्तर देता येतील मला. सर, जसं तुम्ही आता सांगितलं की स्त्रियांची लाईफस्टाईल ही पुरुषांच्या पेक्षा वेगळी असते. तर ते एक त्याचं कारण आहे की बाबा त्यामुळे पण स्त्रिया म्हणजे त्यांच्या लाईफस्टाईलमुळे पण काही आजार त्याच्यावरती डिपेंड असतात. बरोबर. मग ह्याच्यावरती होमिओपॅथीमध्ये काही त्याच्यावरती सोल्युशन काही आहे का? हो, नक्कीच. आता जसं मी सांगितलं की लहान मुलांचा आपण विषय संपवलेला आहे. लहान वयातून जेव्हा एक राजकुमारी या जसं म्हणतो मी, राजकुमारी जेव्हा बाहेर पडत असते, कॉलेजला पडते, शिक्षणाला पडत असते, तिचे हार्मोनल बदल होत असतात. उदाहरणार्थ तिला मासिक पाळी चालू होत असते सुरुवातीला. आताच्या पूर्वीच्या काळामध्ये वयाच्या 15 वर्षानंतर चालू व्हायची होती. आत्ताचं काळ बदललेला आहे, आजची लाईफस्टाईल बदललेली आहे, आजचं जेवणाचा प्रकार बदललेला आहे आणि व्यायामाचा अभाव यामुळं जीवनशैली खूप बदललेली आहे. तर वयाच्या 10व्या वयात आज मुलींना मासिक पाळीची सुरुवात होत आहे. हार्मोनल त्याच्यात लवकर बदल होत आहे. यामध्ये सोशल मीडिया आहे, सोशल वातावरण आहे, सामाजिक घटक आहेत, कौटुंबिक जबाबदारी आहेत. आणि ह्या पार पडत असताना तिच्यामध्ये होणारे बदल हे अगदीच लक्ष देण्यासारखे आहेत. आणि ज्यामुळं ती आज स्त्री कमी वयात असताना लवकर तिच्यामध्ये बदल व्हायला लागले आणि ते बदल तिची स्वीकारण्याची अजून तिची तेवढी क्षमता नसते. आणि ह्यामुळं तिच्यामध्ये जे बदल होत आहेत, आजार होत आहेत किंवा हार्मोनल चेंजेसमुळं आज PCOD सारखे आजार होत आहेत. PCOD म्हणजे हार्मोनचे चेंजेस आहेत. कमी वयात आल्यामुळं तिच्या मासिक पाळीच्या अनियमितता या आजारासारखे आजार होत आहेत.
तर हे आजार त्या वयापासून ते पुढं मग साहजिकच ते कॉलेज करायला लागले, आज पुरुषाच्या बरोबरीने काम करायला लागलेले आहे. देवानं जे शरीर बनवलेलं आहे स्त्रीचं, ते एवढ्या जबाबदाऱ्या घेण्यासाठी बनवलेलं नव्हतं. पण आज वस्तुस्थिती वेगळी आहे. आजच्या या युगामध्ये तिच्यावरती पूर्णपणे जबाबदाऱ्या पडलेल्या आहेत. तिच्या कॉलेजपासून सगळ्या जबाबदाऱ्या आहेत. ती आज IT सेक्टरमध्ये आहे, आज वैमानिक आहे, आज रेल्वे ती चालवत आहे. अशा वेगवेगळ्या भूमिका करते, पण ते करत असताना तिला घराचाही काम करावं लागतं, घरातली सुद्धा जबाबदारी स्वीकारावी लागते. आणि ह्याच्याबरोबर समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन हा तिच्याकडे वेगळा आहे. आणि यातून तिच्या ज्या मनाची चलबिचल आहे, तिच्या शरीराची जी चलबिचल आहे किंवा तिची जबाबदारी करताना तिची धावपळ होते या युगामध्ये, आणि ज्याच्यामुळे स्त्री नक्कीच पुरुषापेक्षा आज जास्त आजाराला सामना देत आहे. आणि तिच्या तिच्या मानसिकतेवर त्याचा परिणाम होत आहे, तिच्या शारीरिक रचनेवर त्याचा परिणाम होत आहे. आणि साहजिकच स्त्री आज लवकर वयोवृद्ध पण व्हायला लागलेली आहे. ज्याप्रमाणे पूर्वीच्या स्त्रिया वयाच्या 50, 45, 50मध्ये ती मासिक पाळी जात होती, म्हणजे तिची रजोनिवृत्तीची वेळ येत होती. आज त्या स्त्रीची 35 वयामध्ये ते 40 वयामध्ये हार्मोनल चेंजेस लवकर जाणवायला लागलेत आणि त्यामुळे रजोनिवृत्ती लवकर व्हायला लागलेली आहे. आणि ह्या सगळ्या ह्याच्यामुळं स्त्रीचा नक्कीच शरीरावरती परिणाम होऊन तिचे आजार पण वाढलेले आहेत. आणि ह्या आजाराला आमच्याकडे होमिओपॅथिक खूप चांगला उपचार आहे. आणि ह्यामध्ये आपण खूप चांगल्या पद्धतीनं त्यांना लवकर ट्रीट करून आपण त्यांना बरं करू शकत आहे. सर, अजून एक प्रश्न तुम्हाला विचारायचं होतं की आता तुमच्या या जर्नीमध्ये असं कुठला आजार आहे स्त्रियांचा की जो जास्त प्रमाणात तुम्हाला म्हणजे आढळून आलाय की हा आजार ऑलमोस्ट महिलांमध्ये हा आजार जास्त तुम्हाला प्रमाणात दिसलाय? बरोबर. आज या स्त्रियांमध्ये बघतोय आम्ही, जे मासिक पाळी लवकर सुरुवात झाल्यापासून आज स्त्रियांचे जे घटक आहेत शरीरामधले, ते तिला पालनपोषण तिचं होत असताना, की जे धावपळ होत असताना, आज पुरुषाला खांद्याला खांदा लावून ती लढत असताना तिच्यामध्ये कमतरता आहे. ती सर्वात महत्त्वाची कॅल्शियम कमी व्हायला लागलेलं आहे. आणि ते कॅल्शियम कमी, त्याबरोबर आज जेवणामध्ये तर घटक कमी पडलेला आहे, जेवणाचं हायब्रिड आहे. आणि याच्यामुळं लोह निर्मिती कमी झालेली आहे, म्हणजे शरीरामध्ये जे लोहाचं प्रमाण आहे ते कमी झालेलं आहे. आणि याच्यामुळे हिमोग्लोबिन प्रमाण कमी झालेलं आहे. हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी झाल्यामुळे रक्तपुरवठा शरीराला सगळ्या अवयवांना कमी व्हायला लागला. कॅल्शियम कमी झाल्यामुळे अवयवाला कॅल्शियमचा सप्लाय कमी व्हायला लागला. त्यामुळे तिच्या वाढीवर, उंचीवर, तिच्या बोन स्ट्रेंथवरती आज परिणाम दिसायला लागलेले आहेत. आणि हेच आजार पुढं तिला हार्मोनल चेंजेसमध्ये बदल होत आहे. तिचे हाडं ठिसूळ व्हायला लागलेले आहेत. आणि सांध्यांचे आजार, संधिवातासारखे आजार आणि इतर व्हायरल आजारसुद्धा त्यामुळे त्याला लवकरात लवकर व्हायला लागलेले आहेत. म्हणजे असं प्रत्येक आजाराचं असं झालं की प्रत्येक आजाराला स्त्रीला लागू होत आहे. आणि सर्वात जास्त आजार म्हटलं तर तिच्या मॅरिड लाईफनंतर चालू होतो आहे, तो म्हणजे तिचे मानसिक आजार. मानसिक आजार म्हणजे ज्या लाडात ती आईवडिलांच्याकडे वाढलेली असते, आता लग्नानंतर तिला असं वाटतं की मला लग्नानंतर पण तेच प्रेम मिळावं, पण ते बऱ्याच वेळा मिळत नाही. कारण समाजात आज परिस्थिती विचित्र आहे. आज पुरुष जेवढ्या ताकदीनं पळतोय तेवढ्याच ताकदीनं स्त्री पण पळत आहे. आणि अशा वेळेस तिला जे कौटुंबिक जबाबदारी आहे, आज सामाजिक जबाबदारी असताना बाहेर जे आज चलबिचल आहे वातावरण, ती बाहेर जाताना थोडा स्वतःला ती स्ट्रॉंग समजत नाही किंवा स्ट्रॉंग वातावरण नाही तिच्यासाठी, बाहेर पोषक वातावरण नाही असं म्हणूया, पण तरीसुद्धा ती फाईट करते. अशा वेळेस तिला मानसिक कुचंबना होते आणि तिच्यावरती मानसिक आघात व्हायला लागलेले आहेत. जेणेकरून तिला आज असं वाटतं की सतत की तिला कोणीतरी सपोर्ट असावा, फॅमिलीतनं सपोर्ट असावा, माहेरूनकडून सपोर्ट असावा, सासरकडून सपोर्ट असावा. पण हे आज या बदलत्या युगामध्ये, धावपळीच्या युगामध्ये स्त्रीची सर्वात जास्त असेल तर तिचा एकाकीपणा वाढत गेलेला आहे. आणि एकाकीपणा हाच आज बघायला मिळतोय, तो आजार मोठा आहे. सर, तुम्ही आता जसं सांगितलं की स्त्रियांची धावपळ जास्त होते, स्त्रियांना मानसिक तणाव जास्त असतो, तर तुम्ही स्त्रियांना काय सांगू इच्छिता की तुम्ही कुठल्या पद्धतीने तुम्ही तुमच्यात बदल करा किंवा तुम्ही कुठल्या पद्धतीने काळजी घ्या? म्हणजे जसं की मानसिक तणाव तुमचा आहे, तर त्यातून तुम्ही कसं बाहेर पडलं पाहिजे किंवा स्वतःची काळजी कशी घेतली पाहिजे, याबद्दल तुम्ही काही सांगू इच्छिता का? अगदी बरोबर. तर आमच्याकडे होमिओपॅथीमध्ये आम्ही जेव्हा आमच्याकडे पेशंट येतो, कुठली स्त्री असू दे, पुरुष असू दे, कुणीही येतो, त्यावेळेस आमचं प्रामुख्यानं कारण असतं की त्या स्त्रीला, आपण आता स्त्रियाचा विचार करतो, त्या स्त्रीला आजार कसा सुरुवात झाली, तिचं लहानपणापासून जडणघडण कशी झाली, तिच्या लहानपणापासून तिला कुठले आजार होते, तिला कुठल्या कमतरता पडलेल्या आहे, तिच्या मनाविरुद्ध कुठल्या अशा इच्छा घडलेल्या आहेत आणि ज्याच्यामुळं तिला आज ह्या आजारामध्ये आहे. कुठलाही सर्दी खोकल्यापासून जरी विचार केला आपण,
अगदी कॅन्सरपर्यंत आज आजार बघतोय आपण स्त्रियांमध्ये आहेत. आणि प्रत्येक स्त्रियांमध्ये आणि पुरुषामध्ये आहेत. पण आज 70% स्त्रिया जास्त आजारी आहेत. ते एक त्याच्या मागचं कारण एक आहे की शरीराचं जे रचना आहे शरीराची, ते देवानंच तिला एवढ्या जबाबदाऱ्या पेलण्यासाठी बनवलेलं नाही आहे. आणि आज आपण समाज काय करतोय की स्त्रियाकडनं कामाची अपेक्षा जास्त करतोय. आणि ह्याच्यामुळं ती तेवढी सक्षम नसल्यामुळं तरीसुद्धा ती प्रयत्न करते. आणि त्यावेळेस मात्र तिची शारीरिक क्षमता कमी पडते म्हणूया आपण. आणि अशा वेळेस तिला महत्त्वाचं आहे की योग्य मार्गदर्शन, तिनं योग्य व्यायाम करणं आणि स्वतःकडे जास्त लक्ष देणे. आपल्या कुठल्याही व्याधीकडे दुर्लक्ष न करता तिनं सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडतच आहे. त्याचबरोबर स्वतःची पण एक जबाबदारी आहे ही तिने स्वीकारली पाहिजे. आणि त्याप्रमाणे डॉक्टरांचा सल्ला घेऊन डॉक्टरांच्या वेळीच तिनं जर दाखवलं, तिच्यामध्ये होणारे बदल, तिच्यावरती होणारे उपचार हे आपण नक्कीच होमिओपॅथीनं चांगल्या पद्धतीनं आपण बरे करू शकतोय. सर, जसं आता तुम्ही सांगितलं की आजारांकडे होणारं दुर्लक्ष, तर हे पण एक मुख्य कारण असू शकतं का? कारण कसं आता आपण जर ग्रामीण भागात बघितलं तर तिकडच्या महिलांना जास्ती सोयी नसतात. म्हणजे ते काहीतरी आजारी पडल्या तर लगेच त्या दवाखान्यात जाणे वगैरे किंवा ट्रीटमेंट घेणे ह्या त्या लगेच त्या गोष्टी करत नाहीत. मग हे एक कारण असू शकतं का की तुम्ही आजाराकडे दुर्लक्ष केल्यामुळे तो आजारची म्हणजे हे वाढू शकते का? म्हणजे तशा पॉसिबिलिटी आहेत का? हो, खूप छान मॅडम. तुम्ही आज सर्व स्त्रियांच्या वतीने एक आज प्रश्न विचारला. तुम्ही एक स्त्री आहे. प्रत्येक स्त्रीच्या मनातला प्रश्न विचारलेला आहात तुम्ही. तर या प्रश्नाचं उत्तर मी सांगेन की आज खेडोपाडी अशी अवस्था आहे की त्या दुर्गम भागात बऱ्याच ठिकाणी डॉक्टर तिथं नाही आहेत. आणि डॉक्टर नसल्यामुळं बऱ्याच वेळा तिथं वेगवेगळे डॉक्टर्स नसल्यामुळं वेगवेगळ्या पद्धतीने औषधं घेतली जातात. तपासणी न करता बऱ्याच वेळा आता खेड्यापाड्यात आपण नवरात्रीच्या दिवशी बघतोय, आपण नवरात्री झालेली आहे आता. आणि अशा वेळेस काय वाटतं की तिथं उपवास झालेले आहेत स्त्रियांचे. उपवासामुळे त्यांना जेवण नाही, पण ते उपवास करून ते कामं करतात. त्या घरात बसून राहत नाहीत की उपवास पण चालू आहेत, कामं पण करतात. त्याच्यामुळे त्यांचे आज पोटाचे आजार वाढलेले आहेत. आणि त्यामुळे त्यांना जो त्रास होतोय आणि त्यावेळी डॉक्टर त्यांच्याजवळ नाही आहेत. मग असं काहीतरी दुकानातून गोळ्या आणा, मेडिकलमधून गोळ्या आणा, काहीतरी उपचार, घरगुती उपाय, आजीबाईच्या बटव्यातले काहीतरी उपचार करत बसतात. आणि याच्यामुळे बऱ्याच वेळा आजार हे वाढत जातात. आणि मग नंतर ज्यावेळेस हालचाल पूर्ण बंद होती किंवा आजार एकदम गंभीर रूप घेतो, त्यावेळेस स्त्रिया ह्या डॉक्टरांच्याकडे शहरातल्या येतात. आणि त्यावेळेस असं होतं की मोठा आजार बघायला मिळतो. मग अशा वेळेस माझं एक विनंती असेल सर्वांना की तुम्ही पहिलेच आजारी पडलं नाही पाहिजे. आजारी पडू नये यासाठी काय करायचं आहे, तुमची वैयक्तिक शरीराची काळजी घेतली पाहिजे. तुम्ही वेळोवेळी तुमचं आरोग्य व्यवस्थित ठेवलं पाहिजे. त्याचबरोबर तुम्ही आहार व्यवस्थित घेतला पाहिजे. आणि त्याचबरोबर तुमचा व्यायामही घेतला पाहिजे, वेळेवर जेवलं पाहिजे. आणि तुमचा काही व्याधी असेल, तुम्ही तुमच्या आईला, तुमच्या बहिणीला, तुमच्या सासूबाईंना, घरात जी कोणी व्यक्ती असेल तुम्ही त्यांच्याशी उघडपणे बोला. तुमच्या घरातले प्रमुख व्यक्तींना बोला व वेळीच उपचार घ्या. हेच माझं सर्वांना विनंती असणार आहे की याच्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर उपचार होईल. आणि यामुळे तुम्हाला एक लवकर तुमच्यावर उपचार झाल्यामुळे तुमचा मोठा आजार किंवा गंभीर आजार तुमचा होण्यापासून टाळेल. जसं सर तुम्ही आत्ता बोललात की मेडिकलमधून किंवा घरगुती उपचार करून बायका घरी शांत बसतात. पर्यंत कधी पोहोचतात जेव्हा ते आजार जास्त होतो. बरोबर. मग मेडिकलमध्ये जेव्हा जातात तेव्हा मेडिकलमध्ये सांगतात की असं असं आम्हाला आजार, असं असं डोकं दुखतंय, हे दुखतंय. आणि जे मेडिकलवाले गोळी देतील ते गोळी घेतात आणि ते शांत बसतात. मग याचे काही साईड इफेक्ट्स किंवा ह्याचा परिणाम त्यांच्यावरती होत असतो का? त्याची पण माहिती तुम्ही इकडे देऊ शकता. बरोबर. तर आज प्रामुख्याने हे आज डॉक्टरांची संख्या वाढलेली असली तरीसुद्धा आजारांची संख्या वाढलेली आहे. आणि आजार एवढे वाढलेले आहे त्यामुळं बऱ्याच वेळा काय होतं की खेडोपाडी डॉक्टर नसल्यामुळं की मेडिकल दुकानातून, किराणा दुकानातून पूर्वी गोळ्या घ्यायचे होते. आणि या गोळ्यांचा परिणाम असा होत होता की पुढं गंभीर आजार तयार करायचे. आता योग्य वेळी योग्य निदान झालं तर योग्य उपचार होणार. मग अशा वेळेस स्त्रियांनी कुठलाही मनात हे न करता योग्य डॉक्टरांच्याकडनं सल्ला घेतला पाहिजे आणि योग्य औषध घेतलं पाहिजे. आणि त्यामुळं आपल्याला पुढचे गंभीर आजार टाळता येतील. आणि मेडिकलचं मधलं औषध असेल तर मेडिकलमध्ये तात्पुरत्या तुम्हाला असेल पेन किलर, तुम्ही खर्चटलेला आहे, तुम्हाला लागलेला आहे, पडलेला आहे, अशा वेळेस तुम्ही गोळी घेतली तर ती तुम्हाला थोडे फायदेशीर ठरेल प्रथम उपचार म्हणून. पण तुम्ही हे जर तुम्ही औषधं कायमस्वरूपी खात राहिला तर याचा कुठेतरी शरीरावरती, तुमच्या किडनीवरती, तुमच्या लिव्हरवरती, तुमच्या मेंदूवरती याचा साईड इफेक्ट बघायला मिळतो. आणि मी आज सर्वांना विनंती करेन की अशा पद्धतीचा उपचार तुम्ही खरोखर करू नका, जेणेकरून तुमच्या आजारामध्ये तुम्हाला फार मोठा गंभीर पुढे जाऊन फटका बसेल. आणि ज्यावेळेस तुमच्या तब्येतीला असा काही प्रकार घडला
तर पूर्ण कुटुंबाची जबाबदारी असल्यामुळे पूर्ण कुटुंब कोसळून जाईल. तर असं मला असं वाटतं की तुम्ही प्रत्येक वेळी योग्य डॉक्टरचा सल्ला घ्या. आम्ही कोल्हापूरला आहे, आमच्याकडे तुम्ही आला तर आम्ही नक्कीच, आमच्याकडे 4 डॉक्टर आहेत. तुमची वेळोवेळी आम्ही तुमच्या शंकांचं समाधान करू आणि ते तुम्हाला योग्य उपचार देण्याचा प्रयत्न करू, योग्य सल्ला देण्याचा प्रयत्न करू. तुमच्या ज्या काही शंका असतील ते माझे डॉक्टर 4 आम्ही डॉक्टर आहेत, 3 लेडी डॉक्टर आहेत, मी आहे. हे सर्व तुमच्यासाठी, तुमच्या सेवेसाठी उपलब्ध आहोत आणि आम्ही तुमच्यावर नक्कीच तुम्हाला योग्य सल्ला देऊ. अगदी छान असं सर मार्गदर्शन तुम्ही आम्हाला केलेलं आहे. त्याचबरोबर सर अजून एक मी तुम्हाला विचारू इच्छिते की जसं महिलांचं तुम्ही सांगितलं की आजारी पडण्याची संख्या वाढली आहे बिकॉज ऑफ त्यांच्या स्ट्रेस, त्यांची धावपळ आणि त्यांच्या लाईफस्टाईलमुळे. तर असं कुठले व्यायाम किंवा असं काही मेडिटेशन किंवा त्यांनी असं स्वतःला काहीतरी टाईम देऊन असं काहीतरी स्वतः व्यायाम करणे, योगासने करणे, असं काही प्रकार जे तुम्ही सांगू इच्छिता की ज्याच्यामुळे त्यांचा स्ट्रेस कमी येईल आणि त्यामुळे आजाराची संख्याही मे बी कमी येईल? नक्कीच. आमच्या होमिओपॅथीमध्ये आमच्या उपचाराबरोबर जर आजार असेल तर आम्ही नक्कीच उपचार करतो त्याच्यावरती. जर काही स्त्रियांना आजार नसतोय पण बऱ्याच वेळा शंका असतात आणि शंकामुळं एक बऱ्याच गोष्टी जे असे मिथ बाहेर पसरले जातात की ह्या पिरियडमध्ये तुम्हाला हा त्रास होतोय, तुमच्यावरती त्रास होतोय. बऱ्याच वेळा तुमच्या उदाहरणार्थ मासिक पाळी जेव्हा चालू होते त्यावेळेस तुमच्या PCOD सारखा आजार, मग ह्या हार्मोनच्या गोळ्या. मी म्हणतोय पूर्वी हार्मोनच्या गोळ्या होत्या का? पूर्वी आपल्या पूर्वीच्या स्त्रिया कशा स्ट्रॉंग होत्या. सगळं काम करून, घरातलं काम करून सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ती काम करत होती. पण तिला आजार फार कमी होते. पूर्वी नॉर्मल डिलिव्हरीचं प्रमाण 90% होतं आणि 10% सिझर करावं लागत होत्या. पण आजची परिस्थिती वेगळी झालेली आहे. याच्यामागं फार मोठे बदल झालेले आहेत. त्यामध्ये स्त्रिया कमजोर झालेल्या आहेत. शास्त्र तुमचं ॲडव्हान्स झालेलं आहे आणि ह्याच्यामध्ये तुमच्या स्त्रीचं हाल व्हायला लागले आहेत विनाकारण. तर माझं म्हणणं आहे की तुम्ही स्त्रियांनी तुमचं तब्येत, तुमचे आरोग्य पहिलं सांभाळलं पाहिजे आणि यासाठी योगासने, सकस आहार, योग्य मार्गदर्शन, त्याचबरोबर तुमचा सर्कल असेल, तुमच्या मैत्रिणीचा ग्रुप असेल, तुमचं योग्य सर्कल असेल, या सर्कलमध्ये तुम्ही राहिलं पाहिजे. स्त्रियामध्ये सुद्धा आज महिलांचे वेगवेगळ्या ठिकाणी आता युनियन झालेले आहेत आणि अशा ठिकाणी तुम्ही माध्यमातून तुम्ही जाऊन स्त्रियांनी एकमेकांशी चर्चा केली पाहिजे. तुमच्या काही शंका दूर केल्या पाहिजेत. कसं आहे, स्त्रीला, एका स्त्रीनं दुसऱ्या स्त्रीला सपोर्ट केलं पाहिजे आणि यातूनच तुमची प्रगती होईल, सर्वांची प्रगती होईल, कुटुंबाची प्रगती होईल आणि आजार प्रमाण जे आहे ते आजाराचं प्रकार, आजार पडायचं प्रमाण कमी होऊन जाईल. त्याचबरोबर तुम्हाला योग्य उपचार मिळेल आणि आमच्याकडे नेहमीच आम्ही सांगतो की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. त्यासाठी तुम्ही सकस आहार, योग्य व्यायाम आणि योग्य तुमचा ग्रुप असेल किंवा तुमचं जे योग्य मार्गदर्शन असेल त्यामध्ये तुम्ही नक्की करा आणि यामुळे तुम्हाला नक्कीच तुम्ही आजारी पडणार नाही, ही मी खात्री देतो तुम्हाला. खूप छान सर. सर जसं की आता आपण बोललोत की पुरुषांपेक्षा स्त्रियांचे आजार जास्त आहेत. मग ते आजार ह्या पद्धतीचे असू शकतात की स्तनामध्ये गाठी होणं किंवा गर्भाशयाच्या पिशवीला गाठी होणं. तर अशा प्रकारच्या व्याधी आजकाल जास्त प्रमाणात दिसायला भेटतात आपल्याला स्त्रियांमध्ये. तर बरोबर. ह्याचं काही कारण किंवा तुमचा एखादा अनुभव या केसच्या बाबतीत बरोबर. आहे का कुठला? तर परवा दिवशीच माझ्याकडे एक केस नवीन आली होती. तर त्या नवीन केसमध्ये एक स्त्री होती, 40-45 वय चालू होतं आणि नुकताच त्यांचा मेनोपॉझल पिरियड म्हणजे रजोनिवृत्तीची वेळ चालू झाली होती आणि अचानक काय झालं की त्यांच्या शेजारी एका स्त्रीचं गर्भाशयाची पिशवी काढली होती आणि पिशवी काढून त्यांनी तपासली कॅन्सर आहे म्हणून. आता या स्त्रीला कुठलाही आजार नव्हता, म्हणजे यांना कुठलाही त्रास नव्हता, नॅचरल त्यांना मेनोपॉझचा पिरियड होता. पण अचानक शेजारीच्या स्त्रीला पिशवीचं ऑपरेशन करून ती तपासल्यानंतर ती कॅन्सरची गाठ आली किंवा कॅन्सरचं निदान झालं आणि अशा वेळेस या स्त्रीनं एवढं टेन्शन घेतलं. दुसऱ्या दिवशीपासून तिच्या पोटात दुखायला लागलं, तिला छातीत दुखायला लागलं आणि तिनं लगेच तिसऱ्या दिवशी डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतली मोठ्या हॉस्पिटलमध्ये. जाऊन त्यांनी सोनोग्राफी केली, मॅमोग्राफी केली, पोटाची सोनोग्राफी केली, CT स्कॅन पण केला आणि त्यामध्ये असं दिसून आलं की छातीमध्ये 10 mm गाठी, 12 mm गाठी, गर्भाशयाला पण 10-12 mm गाठी, म्हणजे असं दिसलं आणि त्यात रिपोर्टमध्ये आलं आणि अचानक घाबरले. ते डॉक्टरना स्वतःहून म्हणले, डॉक्टर या आता मला झालं, मला पण कॅन्सर होणार का? आता कोल्हापुरातले चांगले डॉक्टर आहेत, ते डॉक्टरने त्यांनी ओपिनियन घेतलं. त्या डॉक्टरने सांगितलं हे सर्व प्रत्येक स्त्रीला या वयामध्ये या गोष्टी हार्मोनल बदलामुळे होत असतात आणि यासाठी घाबरून जायचं नाही तुम्ही. आणि ह्या रजोनिवृत्तीच्या वेळेस किंवा काही स्त्रियांना, काही मुलींना जेव्हा मासिक पाळी चालू होती अशा वेळेस पण काही बघायला येतात की छातीमध्ये गाठी प्रामुख्याने होतात. पण ज्यावेळेस मासिक पाळी जायच्या वेळेस होते तेव्हा गर्भाच्या पिशवीला सुद्धा गाठी व्हायला लागतात. कारण हे पिरियड जो असतो तो पिरियड आहे हार्मोनचा विड्रॉल इफेक्ट असतो म्हणतो आणि हार्मोन जेव्हा विड्रॉल व्हायला लागतात
त्यावेळेस बॉडीमध्ये त्या बदल घडवतात आणि पेशीमध्ये बदल घडत असतात. म्हणजे अचानक एवढ्या एक 20-25 वर्षाचा कालावधी हार्मोनल लेवल जे असतात त्या डिस्टर्ब होत असतात आणि अशा वेळेस त्या गर्भाशयाचा कुठेतरी गाठ व्हायला लागते आणि ती कालांतराने एक 3-4 वर्षानंतर त्या स्त्रीनं जर योग्य व्यायाम केला, कॅल्शियम सप्लिमेंट घेतला, तर ती स्त्री सकस आहार घेतला असेल तर ती स्त्री नॉर्मल लाईफ जगू शकते आणि तिच्या परत त्या गाठी निघून जातात. तर पिशवीचा आकार लहान होत असतो, छातीचा आकार पण लहान होत असतो. ज्यावेळेस प्रत्येकाचं शरीर जेव्हा विड्रॉल इफेक्टमध्ये येतं त्यावेळेस अशा काही छोट्या छोट्या गाठी त्या तयार होत असतात आणि याला स्त्रियांनी घाबरून जायचं नाही. योग्य वेळी सल्ला घ्या योग्य डॉक्टरांचा. बऱ्याच वेळा असा समजवते त्या आजूबाजूच्या शेजारीच्या व्यक्ती गेली म्हणून आपण जर काही असे निर्णय घेतले तर डॉक्टर बऱ्याच वेळा चांगले डॉक्टर आता समाजामध्ये फार कमी बघायला मिळालेले आहेत. कॉर्पोरेट कंपन्यामध्ये असं झालेलं आहे की गेलं की लगेच पिशवी काढून टाकायचा सल्ला मिळतो आणि मग पिशवी काढल्यानंतर तिथून पुढचा जो प्रकार आहे तो स्त्रियामध्ये फार म्हणजे कॅल्शियम ड्रॉप होतं, हाडं ठिसूळ होतात, 6-7 महिन्यानंतर तिला संधिवात चालू होतो. असे वेगवेगळे आजार त्याच्या पाठीमागे लागतात आणि माझी विनंती असेल सर्वांना, या समाजामध्ये आपण बाहेर फिरत असतो, असे वेगवेगळे आजार आपल्याला बघायला मिळतो. उदाहरणार्थ एखाद्याला शेजारी अटॅकने मेला असेल तर आपल्या पण छातीत दुखायला लागतं 4 दिवस. आपल्याला तशी भीती होते कारण आपण त्या व्यक्तीचा विचार करतो, त्या आजाराचा विचार करतो. त्यामुळे आपल्यासुद्धा शरीरात असे बदल हार्मोनली किंवा आपल्या स्ट्रेसमुळे आपल्या होत असतात आणि अशा वेळेस आपण घाबरून न जाता याच्यावरती आमच्याकडे होमिओपॅथिक उपचार आहे. तुम्ही नक्की या. आम्ही आतापर्यंतच्या 5-5, 6-6 सेंटीमीटरपर्यंतच्या गाठी ज्या फायब्रॉइडच्या आहेत, छातीतल्याही गाठी आहेत, त्या औषधांनी विरघळून गेलेले आहेत आणि कुठलंही ऑपरेशन करायला लागलेलं नाही. अगदीच खरोखर त्या गाठीचं जर खरोखर विचित्र रूप असेल, तसं त्या कॅन्सरकडे त्याचा कल असेल तर आम्ही नक्कीच सांगतो की तुम्ही सेकंड ओपिनियन घ्या, डॉक्टरांचा सल्ला घ्या. अशा वेळी तुम्ही योग्य सल्ला घेऊन तुम्ही ऑपरेशन करू शकता. पण गरज नसताना अगदी सुरुवातीला तुम्ही हार्मोनल चेंजेसमुळे जर तुम्ही असा निर्णय घेत असेल, डॉक्टरांना कुणी तुम्हाला सांगितलं असेल छाती काढून टाका, गर्भाची पिशवी काढून टाका, तर बऱ्याच वेळा तुमच्याबरोबर फार मोठा तुमच्या शरीराशी इजा होऊ शकते, तुमच्या हार्मोनल बदल होऊ शकतात आणि त्यामुळे तुमच्या शरीरावरती ह्या आयुष्यभर होणाऱ्या नुकसान होणार आहे आणि तुमचं कॅल्शियम ड्रॉप होऊन तुमच्या इतर आजार तुम्हाला चालू होणार आहेत. त्यामुळं स्त्रियांनी या बाबतीत खरोखरच जागरूकता ठेवली पाहिजे आणि योग्य डॉक्टरचा सल्ला घ्या. डॉक्टर घेतल्यानंतर योग्य मेडिसिन घ्या, योग्य आहार घ्या, योग्य पद्धतीने व्यायाम करा, तर नक्कीच तुम्ही निरोगी राहू शकताय व तुमचं कुटुंब निरोगी ठेवू शकताय आणि कुटुंबाची योग्य जबाबदारी तुम्ही स्वीकारू शकताय. एवढंच मी सांगेन. खूप छान आणि खूप महत्त्वाची माहिती सर आज तुम्ही या ठिकाणी दिलीत. कारण एखादी गाठ जर गर्भाशयाच्या पिशवीला झाली तर स्त्रिया खचून जातात, घाबरून जातात की ती कदाचित कॅन्सरशी असू शकते का, या विचारानेच त्या मुळात खचलेल्या असतात आणि त्यामुळे त्यांची इम्युनिटी पॉवर जास्त कमी येते. त्यामुळं घाबरून न जाता चॅनलच्या वतीनं आज आम्ही इकडे तुम्हाला सांगतो की असं जर प्रकार असतील तर खचून न जाता, घाबरून न जाता तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि ती तुम्ही ट्रीट करू शकता व्यवस्थित. मी योग्य सांगेन, यामध्ये एका वाक्यात सांगेन, ज्याप्रमाणे या जगामध्ये 3 प्रकारचे साप असतात, त्यातले एक विषारी असतात, एक 90% तुमचे बिनविषारी असतात आणि 10% तुमचे विषारी साप असतात. पण विषारी प्रत्येक सापाला तुम्ही विषारी समजून न चावलेल्या सापाबद्दल साप बघून पण तुम्ही अटॅकने मरत असाल तर याच्यासारखं दुर्दैव आपलं नाही. त्याप्रमाणेच आपण नक्कीच प्रत्येक गाठ ही कॅन्सरची असू शकत नाही, प्रत्येक आजार हा गंभीरच होईल असं नाही आहे. त्यामुळं साध्या आपल्या शरीरामध्ये बदल होत असतात, हार्मोनल लेवल बिघडत असते. हे तुम्ही सांभाळलं, आपली कौटुंबिक जबाबदारी सांभाळली तर नक्कीच तुमचे आजार, तुमचं कुटुंब सगळं योग्य पद्धतीनं सदृढ राहणार आहे. हेच मी सर्व स्त्रियांना याच्या दिवशी आजच्या या चॅनलवरती तुम्हाला महत्त्वाचा संदेश देईन की सर्वांनी आपली तब्येत सांभाळावी. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, हेच मी सर्वांना सांगेन. खूप छान माहिती सरांनी आज या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे. कोल्हापूरमध्ये जशी आपली आई करविरी निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाई हिच्या चरणी आपण प्रार्थना करूत की जेवढ्या स्त्रिया आहेत त्या आपल्या आहाराचा आणि आपल्या लाईफस्टाईलची काळजी घेऊन सगळे कार्य करतील आणि निरोगी राहतील. सर, तुम्ही पुन्हा एकदा चॅनेलला भेट देऊन अजून 1 लाख मुलाचं मार्गदर्शन आम्हाला दिलं. समस्त स्त्रियांना तुम्ही कसं जगावं, कसं वागावं, कसं निरोगी राहावं याबद्दल तुम्ही मार्गदर्शन केलं. त्याबद्दल सर तुमचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. न्यूज मराठी 24/7 चॅनलचे मी आज पुन्हा एकदा आभार मानतो. या गंभीर विषयावरती, स्त्रियांच्या नाजूक विषयावरती आज मला बोलण्याची संधी दिलेली आहे आणि आज मागच्या एपिसोडप्रमाणे लहान मुलांच्या प्रमाणेच आज स्त्रियांच्या आजारावरती सुद्धा मला भरभरून प्रतिसाद मिळेल. पुन्हा एकदा मी पुढच्या एपिसोडमध्ये नवीन विषय टॉपिकवरती मी मॅडमच्या बरोबर येईन.
आणि नवीन विषय तुम्हाला सांगेन. आणि त्याबद्दल तोपर्यंत सर्वांनी आपली खबरदारी घ्या. आणि प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर हे मी प्रत्येक एपिसोडमध्ये सांगतोय, आजही सांगेन की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर म्हणजे आपण स्वतःची काळजी घेणे हा एकमेव पर्याय आहे. आजारी पडलं तर डॉक्टर आहेतच. धन्यवाद.